तुम्ही बघितलाय हा चित्रपट? नसेल बघितला तर नक्की बघा. महत्वाचा रिकमेंडेशन आहे. माझ्या वागणुकीनं मला मुक्त केलं, पण माझं मन मात्र अजूनही त्या तुरुंगात कैद आहे. शॉशँक रिडेम्पशन या चित्रपटातील एक शांत वृद्ध पात्र ब्रुक्स हॅटन आठवला? अर्धशतक. हो, तब्बल 50 वर्ष एका तुरुंगाच्या भिंतीत तो राहत होता. या चित्रपटातला तो मुख्य पात्र नाही, पण त्याची जी काही छोटीशी कथा आपल्याला या चित्रपटातून दिसते ती खरंच हळवी करून सोडणारी आहे. त्याला सुरुवातीला शिक्षा झाली होती, पण हळूहळू तीच त्याची सवय झाली. जगणं झालं, घर झालं, त्याला बाहेरचं काही हवंसं वाटतच नव्हतं. कारण त्या तुरुंगात त्याची एक विशेष ओळख होती. त्याची माणसं होती, सुरक्षितता होती. पण एक दिवस चांगल्या वर्तवणुकीच्या बळावर ब्रुक्सला मुक्ती मिळते त्या तुरुंगातून. तुरुंगाच्या गेटपाशी तो उभा राहतो, पण समोरचं स्वातंत्र्य त्याला पेलवतच नाही. गोंधळलेलं, घाईचं, ओळखीशिवाय भरलेलं जग त्याला परक वाटू लागतं. तिथं कोणीच त्याचा थांबून हात धरत नाही, आवाज ओळखत नाही, डोळ्यात आपुलकी भरत नाही. त्याचं संपूर्ण आयुष्य एका चौकटीत शिजून गेलं आणि त्याला मोकळं आकाश खरी शिक्षा वाटू लागला. मग एक दिवस एका खोलीत एका साध्या लाकडी बल्लीला दोर बांधून तो ब्रुक्स शेवटचं लिहून जातो. ब्रुक्स वॉज हिअर. त्या एका वाक्यात किती दुःख दडलंय ना. स्वातंत्र्य मिळून सुद्धा माणूस कसा हरवून जातो. तुम्हाला काय वाटतं? ब्रुक्स खरंच मुक्त झाला होता का? की आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या तुरुंगात कैद आहोत? पण खरंच यार, या शॉशँक रिडेम्पशन या चित्रपटातील हे ब्रुक्सचं कॅरेक्टर हृदयात जागा करतं, हे मात्र नक्की. तुम्ही बघितलाय हा चित्रपट? नसेल बघितला तर नक्की बघा. महत्वाचा रिकमेंडेशन आहे.